कसा आहे ना शेठ, ज्या सूर्याचा दुपारी तिरस्कार केला जातो का नाही, त्याच सूर्याला सकाळ आणि संध्याकाळ नमस्कार केला जातो. फरक असतो तो फक्त वेळेचा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ हा लागतो. घाई गडबडीत विचार न करता घेतलेले निर्णय माणसाच्या अंगलट येतात. त्यातून शिकायला पण मिळतं आणि अनुभव पण येतो. फक्त गेलेली वेळ मात्र परत येत नाही. तर नमस्कार मंडळी. हा ठेवली बघा टोपी आडवी. असं पाहिजे मार्केटिंग. जेवढी काळजी मालकाला तेवढीच काळजी कामगारांना. कोल्हापुरातनं पिकअप करून आलेलो साताऱ्यात नेहमीप्रमाणेच आपलं डिझेल टाकायला थांबलेलो पंपात. आधीमध्ये जसं भारतात दहशतवाद येते ती का नाही, तसंच बघा आधीमध्ये पाऊस येऊन गाडी रेडीबाट झाली. नागेवाडीच्या पंपातनं निघाल्यावर भोईंजला जायला कच्चून 15 मिनिटं लागते ती. हा बघा वेल एज्युकेटेड डॉगेश भाई. या डॉगेश भाईची एक लय भारी सवय आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच सांगतो, म्हणूनच याला वेल एज्युकेटेड म्हणतो. आणि ही बघा आपल्यासारखं रोडक्यावर रोग पडू दे नाही आकाश पाताळ एक होऊ दे, आमचा ठेका काय बदलत. कशा आहे त्या रशियन वहिनी सोबत मुलाला पण घेऊन आले ते वाटतं. मुलगी आहे याच्या. जोक सपाट मंडळी. संध्याकाळ झाली का नाही, सह्याद्रीकडे एकदा नजर टाका बरं. या वातावरणानं दिवसभराचा कंटाळा निघून जातोय. किती पिढ्या ह्या सह्याद्रीनं सगळ्यांना साक्षी दिली देव जाणे. कोल्हापुरातनं पुण्यात येस्तोवर बघा डोक्यात एक विचार होता की कुठल्या तर फॉलोअर्सनं मला ही गाडी गिफ्ट दिली तर माझा रोबाब किती वाढेल. परत आणि विचार केला, आपण पंपावर गेलो तर 50च्या वर तेल टाकायचं धाडस होत नाही आपलं. आणि सिबिल खराब असल्यामुळे बचत गटातच ऑलरेडी अंगावायची कशाच धाडस होते. त्यामुळे हलकं गिफ्ट द्या. असल्या गिफ्टची माझी कॅपॅसिटी नाही.